किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या कारवाईकडे आता सर्वांचं लक्ष असेल। पेडणेकरांनी कोविड कफन घोटाळ्याची माहिती लपवली। SRA घोटाळ्यासंदर्भात दाखल गुन्हाही पेडणेकरांनी लपवला। किरीट सोमय्यांचा किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पेडणेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। आपले प्रतिनिधी चेतन ननवरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, माजी महापौर ज्या मुंबईच्या आहेत किशोरी पेडणेकर, त्यांच्या विरोधात 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यातला एक गुन्हा आहे तो आगरीपाडा पोलीस ठाण्यामध्ये 4 ऑगस्ट रोजी 2023 रोजी दाखल झालेला होता। बॉडी बॅग जे कफन घोटाळा ज्याला सातत्याने भाजप आरोप करत होतं, किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले होते, या संदर्भातील हा गुन्हा होता। आणि दुसरा निर्मल नगर पोलीस ठाण्यामध्ये SRA सदनिकांचा घोटाळा होता, तो 14 जानेवारी 2023 रोजी गुन्हा दाखल झालेला होता। अशा 2 गुन्ह्यांची माहिती आहे ती त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रामध्ये देणं अपेक्षित होतं। मात्र ही माहिती प्रतिज्ञापत्रात सादर न केल्याचा आरोप आहे तो किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। आणि जी दक्षिण जे महानगरपालिकेचा वॉर्ड आहे तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तसं एक लेखी आता पत्रही तक्रारीचं दिलेलं आहे। त्यामुळे गुन्ह्यांची माहिती लपवल्या संदर्भात आता पेडणेकर यांची उमेदवारीही रद्द करावी अशी माहिती देत कुठेतरी चौकशी करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केलेली आहे। त्यामुळे सोमय्या यांच्या पत्रामुळे आता किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी मात्र वाढण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।